नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कॉलरचा ब्लाऊज कसा कट करून शिवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी बघा, मी अस्तर एकसारखे एका कडेने कट करून घेतलेले आहे। आपली ब्लाऊजची उंची जी आहे ती 13 इंच आहे। ब्लाऊजचा पुढचा गळा आहे तो 6 इंच आहे आणि चेस्ट आपले आहे 32 इंच। सगळ्यात आधी मी खालच्या साईडने 1 इंच मार्जिन घेऊन रेष आखून घेतली आणि उंची म्हणते 13 अधिक 1 14 इंच घेतले आणि आपली पूर्ण छाती आहे 8 इंच, म्हणजे 8 मध्ये मी 2 इंच मार्जिन घेतले, 10 इंच झाले। सगळ्यात आधी 2.5 इंच घेतले। शोल्डरचे माप आहे ते मी 6.5 इंच घेतलेले आहे आणि पुढे मी तसेच 8 इंचावर मार्क करून घेतलेले आहे। 8 अधिक 1 2 इंच मी मार्जिन घेतलेले आहे आणि सरळ चौकोन आखून घेतलेला आहे। त्याच्या पुढे ही 2 इंच शिल्लक राहील असे आपल्याला कापड दुमडून घ्यायचे होते सुरुवातीला। हे बघा, मुंडा देखील मी 6.5 इंचाचाच घेतलेला आहे आणि आतल्या साईडला मी अर्धा इंच घेऊन अशा प्रकारे तिरकी रेष आखून घेतलेली आहे। तेथून मी पाऊण आणि 1.25 इंच असे मार्क करून घेतलेले आहे आणि गोलाकार देऊन घेतलेले आहेत ते दोन्ही पण। पुढचा गळा आहे आपला 6 इंचाचा, म्हणजे 5.5 इंचाचा आहे। त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेऊन 6.5 इंच घेतले। शोल्डर मी अर्धा इंच डाऊन घेतलेत पलीकडे इकडे मुंड्याच्या साईडला। पुढच्या गळ्याचा गोलाकार देऊन घेतला। आता 3.2 इंच घेतले। वरतून खाली बरोबर 10 इंचावर मार्क करून घेतले। सरळ रेष आखून घेतली। पुढे 2 इंच घेतले, तेथून वरती 1.5 इंच घेतले आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला। आता पुढेही मी 2 इंचच घेतलेले आहे आणि वरती अर्धा इंच मार्जिन देऊन ते दोन्ही जॉईंट करून घेतलेले आहेत। खालचा हे भाग आपल्याला अशा प्रकारे 1 इंच आपण जे वाढवून घेतलेले होते तिथल्या साईडने आपल्याला तिरकेस जॉईंट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला वरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। सरळ मी कट करून घेत आहे। तर मागचा पुढचा भाग आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे। जसे आपण पूर्ण आखलेले आहे तसे त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे। आतला मुंडा देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे। पुढचा गळा कट करून घेतला आणि प्रिन्सेस कटचा जो आपण शेप दिला होता तोही कट करून घेतला। आता बॅक साईडला आपल्याला गळ्याचा जो रुंदी आहे ती 2.5 इंचच ठेवायची आहे आणि उंची जी आहे ती अर्धा इंचच घ्यायची आहे। म्हणजे अर्धा इंच उंची घेऊन आपल्याला इथे फक्त थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्यासाठी। तर खालचा आपण बरोबर व्यवस्थित चौकोन करून घेणार आहोत। तर आपण 1 इंच खालून एक्स्ट्राचे घेतले होते मी, म्हणून सरळ 1 इंच खालून कट करत आहे जे तिरके आपले कोणे आले होते ते। आणि इकडच्या साईडने मी आपला छातीचा 10 इंच घेतली होती, मग मी तिथून पुढे 10 इंच मोजून तेथूनही मी सरळ कट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आता ही आपली बाही आहे ती 11 इंचाची आहे। 11 इंच मी मार्क करून घेतले, 11.5 इंच। आडवे मी 8 इंच घेतले, खाली 11.5 इंच घेतले होते म्हणून 11.5 इंच घेऊन 3 इंचावर कॅप हाईट दिली। खालच्या साईडने 1.5 इंच घेतले, तुम्ही 2 इंचही घेऊ शकता आणि आपला बाहीचा शेप देऊन घेतला। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे अंग खूप काळे पडते, म्हणून आमच्या इकडच्या साईडला शक्यतो बाया ज्या आहेत त्या आता कॉलरच्या ब्लाऊजवरच भर देत आहेत। म्हणजे कॉलरचा ब्लाऊज स्टिच करायचा आणि बाह्या देखील लांब कोपऱ्याच्या खाली आल्या तरी चालतात त्यांना। एखाद्याची कोपऱ्याच्या खाली असते, एखाद्याची कोपऱ्याच्या वरती असते। हा जो भाग आपण शिल्लक राहिलेला आहे हा मी कॉलरसाठी यूज करणार आहे। थोडाही मागून गळा त्या ठेवत नाहीत, पूर्ण पॅकच कॉलर करतात। कॉलरमध्ये देखील आपण मागच्या साईडने गळा काढू शकतो, पण त्यांना तो नको असतो। ब्लाऊजची लेस काढून घेतली
आणि अशा प्रकारे आपण अस्तरचे जे पार्ट कट केले होते ते ब्लाऊज पिसावर अरेंज करून घेणार आहोत आणि कट करून घेणार आहोत। आपल्याला हे अरेंज करताना अशा पद्धतीने अरेंज करायचे आहेत की व्यवस्थितपणे सगळी मापे आपली व्यवस्थित आली पाहिजेत आणि प्लस आपल्याला कॉलरसाठी देखील कापड शिल्लक राहिले पाहिजे। कॉलरसाठी शक्यतो आपला जो ब्लाऊज पीस असतो तो आपल्याला जास्तीचाच लागतो आणि तुम्हाला जर साध्या पिसामध्ये कॉलरचा जर ब्लाऊज शिवायचा असेल तर डोळे झाकून